पहा काल कुठपर्यंत आलेलो. काल आपलं ऍप्लिकेशन ऑफ यूसीएम आपण स्टार्ट केले होते. ठीक आहे. ऍप्लिकेशन ऑफ यूसीएम मध्ये दोन टाईप ऑफ ऍप्लिकेशन आपण शिकतोय. एक आहे हॉरिझॉन्टल आणि एक आहे व्हर्टिकल. कोणते येते? व्हर्टिकल. ठीक आहे. एक आहे हॉरिझॉन्टल, दुसरा आहे काय? व्हर्टिकल. ठीक आहे. हॉरिझॉन्टल मध्ये कोणते ऍप्लिकेशन्स आहेत? हॉरिझॉन्टल मध्ये सगळं आहे व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ठीक आहे. त्याच्यात आपण वेलॉसिटी त्याची फाइंड केली. वेलॉसिटी इज इक्वल टू काय आली? अंडर रूट ऑफ काय आली? न्यू आर जी. काय आली वेलॉसिटी? अंडर रूट ऑफ न्यू आर जी. ठीक आहे. मॅक्सिमम सेफ्टी स्पीड जर काढायची असेल सर्क्युलर ट्रॅकवर, हॉरिझॉन्टल आडवा सर्क्युलर ट्रॅक असेल तर त्यावेळी मॅक्सिमम सेफ्टी स्पीड किती येते? अंडर रूट ऑफ न्यू आर जी. दुसरं आपण याच्यातच पाहिलं काय? वेल ऑफ डेथ. ठीक आहे. मत का कुआ त्याच्यात जर वेलॉसिटी पाहिजे तर वेलॉसिटी इज इक्वल टू किती पाहिजे? अंडर रूट ऑफ आर जी अपॉन न्यू. किती पाहिजे वेलॉसिटी? अंडर रूट ऑफ आर जी अपॉन न्यू. याचंच तिसरं ऍप्लिकेशन आहे. ते तिसरं ऍप्लिकेशन म्हणजे काय? व्हेकल ऑन बँक रोड. काय? व्हेकल ऑन बँक रोड. आता बँक रोड म्हणजे काय बरं? रस्ता एका डिरेक्शनने काय केलेला आहे? एका साईडने काय केलेलं आहे? उंच केलेलं आहे. ठीक आहे. एका ज्या ठिकाणी दरी आहे त्या ठिकाणावरून काय केलं? थोडासा एज त्याचा वाढवलाय. ठीक आहे. त्याला व्हेकल ऑन बँक रोड म्हणणार. याची आपल्याला वेलॉसिटी आज फाइंड करायची आहे. आणि चौथं ऍप्लिकेशन ते म्हणजे कोनिकल पेंड्युलम. तर कोनिकल पेंड्युलम मध्ये काय शोधायचं आपल्याला? त्याची वेलॉसिटी तर शोधायचीच आहे, पण त्याचा टाइम पिरियड सुद्धा शोधायचा आहे. टाइम पिरियड म्हणजे काय? एका ऑसिलेशनला किती वेळ लागला याला आपण टाइम पिरियड म्हणतो. मग टाइम पिरियड सुद्धा याचा आपल्याला शोधायचा. आलं लक्षात? काय काय क्वेश्चन्स आहेत? आज आपण काय शिकणार आहे? व्हेकल ऑन बँक रोड आणि कोनिकल पेंड्युलम. ठीक आहे. आता व्हेकल ऑन बँक रोड साठी पहा काय, रस्ता एका डायरेक्शनने काय केलेला आहे? एका साईडने काय केलाय? उंच गेलाय. आधी डायग्राम समजून घ्यायची बरं. काय ती डायग्राम व्यवस्थित समजून घ्यायची. ही आहे गाडी. ठीक आहे. बर, मेजर फोर्सेस सांगा जे तुम्हाला या गाडीवरचे माहिती आहेत ते. मेजर फोर्सेस. मेजर म्हणजे मेन फोर्सेस जे आहेत. मेन फोर्सेस जे आहेत ते सांगा या गाडीवरचे. बोला. वेट mg. कुठे लागतो mg? खाली. बरोबर काढलाय? बरोबर. वेट mg परपेंडिक्युलरली डाऊनवर्ड्स. पुढे नॉर्मल फोर्स कुठे असतो? असा लागेल. बरोबर. बरोबर काढलाय. दुसरं अजून काय? फ्रिक्शन. फ्रिक्शन आहे म्हणून गाडी दरीत पडत नाही ना. बरोबर. फ्रिक्शन कुठं असेल? फ्रिक्शन काय करते? गाडीला खाली नाही पडून देते ना. मग त्या डिरेक्शनला ओढतंय ना ते. येते का लक्षात? एक मिनिट. इथं दरी आहे, इथं दरी आहे. दरीत गाडी पडू नये यासाठी फ्रिक्शनचं काम काय आहे? त्याला ओढून धरणं ना सेंटरकडे. फ्रिक्शन कुठं लागणार? सेंटरकडे ना. इथं सेंटर आहे, इथं दरी आहे. दरीच्या साईडने कसं काय असं केलेलं असेल बरं? नाही, दरीच्या साईडने कसं कसं म्हणजे तसंच जाऊ ना आपण दरीत. असं काय करता रे? येत आहे का लक्षात? इकडे दरी आहे, इथं इथं. कळलंय हे? गाडी दरीत पडू नये म्हणून फ्रिक्शन इकडे लागतं. कळलंय? फोर्सेस सगळे फोर्सेस कळले. यांच्या आपल्याला आता कंपोनंट शोधायचं. तर कंपोनंट्स काय काय आहेत? सगळ्यात पहिला कंपोनंट एन चे काढूयात आपण. नॉर्मल आहे. ठीक आहे. हा काय येईल? एन साइन थिटा. ठीक आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं ते तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. आता फक्त डायग्राम कडे लक्ष द्या. ठीक आहे. हा फ्रिक्शन आहे. फ्रिक्शनच्या दोन कंपोनंट्स बनणार आहेत. एक कंपोनंट फ्रिक्शनचा एक कंपोनंट mg च्या डिरेक्शनने असेल. याचा एन कॉस आहे तर ह्याचा इकडे एफ साइन घ्यायचा. कोणता घ्यायचा? एफ साइन. ठीक आहे. आणि मग इकडे कोणता कंपोनंट राहील? एफ कॉस थिटा. ठीक आहे. डायग्राम व्यवस्थित समजून घ्यायचे. पहिले तिन्ही कंपोनंट्स जे मेजर कंपोनंट्स आहेत ते मार्क करून घ्यायचे आधी. नॉर्मल, नंतर mg आणि फ्रिक्शन. ठीक आहे. त्याच्यासोबतच काय करायचा? नॉर्मलचा एक कंपोनंट जरी लक्षात ठेवला तो म्हणजे कोणता? एन कॉस थिटा. दुसरा काय येतो? एन साइन थिटा.
त्या एन साइन थिटाच्या एफचा साइन थिटा कंपोनेंट नाही आला पाहिजे, एफचा कोणता आला पाहिजे, कॉस थिटा आला पाहिजे. ठीक आहे, येतंय लक्षात, समजलंय नक्की. मी माझ्या वेळी कसं लक्षात ठेवलं ते सांगून देतो तुम्हाला. माझे 2 फ्रेंड्स होते, त्यांचे नाव नाही घेणार मी. ते दोघं ते होते आणि एफसी रोडला सतत फिरत जायचे, म्हणून मी तसं लक्षात ठेवलं होतं. एफसी रोडला सतत फिरायला जातात आणि मुलाचं नाव एन वरून होतं, मुलीचं नाव एस वरून होतं. तसं ठेवू शकता, तुमच्या मनाने काय करायचं तुम्हाला ते करा. फक्त माझं कशा लक्षात राहिलं ते सांगते. आलं लक्षात? डायग्राम समजलीये, नक्की समजलीये. आता कोण कोणाला बॅलन्स आउट करतो ते लिहायचं. ठीक आहे, कोण कोणाला बॅलन्स आउट करते बघा बरं. एन कॉस थिटा कोणाला बॅलन्स आउट करतोय, एन कॉस थिटा इज इक्वल टू काय येतो, एफ साइन थिटा प्लस एम जी. बरोबर, एम जी एका साईडला ठेवायचं आहे मला, म्हणून मी काय केलं, एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा इज इक्वल टू एम जी म्हटलं. ठीक आहे, हे आलं फर्स्ट इक्वेशन. इक्वेशन समजले नक्की. दुसरं इक्वेशन लिहायचं आता. सेंटरकडे जाणारा कोणते फोर्सेस आहेत बघा बरं, एन साइन आणि एफ कॉस सेंटरकडे ओढत आहेत ना, बरोबर. मग हे दोघं काय देत आहेत, सेंट्रिपिटल फोर्स देत आहेत. म्हणजे एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा इज इक्वल टू काय देतात, सेंट्रिपिटल फोर्स देतात. काय शोधायची, वेलॉसिटी शोधायची. वेलॉसिटी शोधायची तर याने याला काय करायचं, डिवाइड करायचं. ठीक आहे, याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणते. ठीक आहे, काय झालं पुढे, डिवाइडिंग इक्वेशन 2 by 1. ठीक आहे, सेकंड इक्वेशन सांगा काय, एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा इज इक्वल टू काय, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. अपॉन काय, एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा इज इक्वल टू काय, एम जी. एम आणि एम कॅन्सल आउट होईल, बरोबर, आणि जी वरती जाईल. आणि इक्वेशन असं राहील, पहा इक्वेशन असं राहील, एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. कळालंय, कळालं इक्वेशन काय राहिलं, काय काढायचे तुम्हाला, वेलॉसिटी शोधायची ना. वेलॉसिटी कशी काढणार, ज्याला शोधायचंय त्याला काय ठेवायचं, नेहमी एकटं ठेवायचं, बरोबर. आर जी इकडे शिफ्ट करायला लागेल, पण त्याआधी इक्वेशनला आपल्याला अजून सिम्प्लिफाय करता येऊ शकतं. इक्वेशनला काय सिम्प्लिफाय करता येते बघा, हा या इक्वेशनला मी असं म्हणते, डिवाइडिंग कोणती साइड, LHS बाय एन कॉस थिटा. ठीक आहे, LHS ला कशाने डिवाइड करायचं आपल्याला, एन कॉस थिटाने. ठीक आहे, वरती पण डिवाइड केलं खाली पण डिवाइड केलं तर फायनली काय होणार आहे, कॅन्सल आउट होणार आहे. ठीक आहे, येतंय लक्षात, वरती डिवाइड केलं एन कॉस थिटाने आणि खाली पण डिवाइड केलं एन कॉस थिटाने, कॅन्सल आउटच होणार आहे. ठीक आहे, पण का करायचं हे पुढे तुम्हाला समजून येईल, का तर काय पुढे इक्वेशन काय तुमचं सिम्प्लिफाय होतंय. बघा, वरती एन साइन थिटा अपॉन काय येईल, एन कॉस थिटा प्लस एफ कॉस थिटा अपॉन काय येईल, एन कॉस थिटा अपॉन काय, एन कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा इज इक्वल टू हा व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. तसाच काय काय कॅन्सल आउट होतं इक्वेशन मध्ये बघा बरं, याच्यात एन एन कॅन्सल आउट होईल आणि काय राहिला, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थिटा. म्हणजे फर्स्ट इक्वेशन मध्ये राहिला टॅन थिटा. पुढे इथे काय कॅन्सल आउट होईल, कॉस कॉस कॅन्सल आउट होईल आणि काय राहील, एफ अपॉन एन. पण एफ अपॉन एम काहीतरी असतो, काय असतो बघा, फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय, न्यू एन. मग एफ अपॉन एन काय येईल, कळलंय का, कळलंय. म्हणजे याच्या जागी काय येणार, न्यू अपॉन एन कॉस थिटा दोन्ही कॅन्सल आउट झालं, काय राहिलं 1 मायनस एफ अपॉन एन काय न्यू आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज टॅन थिटा इज इक्वल टू काय मिळालं, व्ही स्क्वेअर अपॉन आरजी. इक्वेशन काय झालं आपलं, सिम्प्लिफाय झालं. ठीक आहे, आरजी तिकडे घ्या, म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल,
RG in bracket tan theta plus nu upon 1 minus nu tan theta आणि B is equal to येईल under root of RG in bracket tan theta plus nu upon 1 minus nu tan theta. झालं इक्वेशन फॉर व्हेकल ऑन बँक रोड. कळलं इक्वेशन? समजलंय काय केलं? आता मला सांगा, जर ह्या इक्वेशन मध्ये बँकिंग केलेलं नसेल, बँकिंग केलेलं नाही म्हणजे काय काय झाला आता तो रस्ता कोणासारखा झाला? नॉर्मल आपण जे पहिलं इक्वेशन पाहिलं त्याच्यासारखं रस्ता झाला ना. पण इक्वेशन तसंच यायला पाहिजे जर काय नसेल, बँकिंग केलेलं नसेल तर. मग ह्याच्यात जर थिटा आपण 0 पुट केला तर तो फॉर्म्युला आला पाहिजे ना. समजतंय का? थिटा 0 पुट केला याचा अर्थ काय? बँकिंग काहीच केलेलं नाहीये. मग बँकिंग केलेलं नाही तर अँगल काय, हे फॉर्म्युला काय आला पाहिजे? पहिल्यासारखा आला पाहिजे ना. कारण तो कसा रस्ता आहे? तो प्लेन रस्ता आहे, बरोबर? तो कसा रस्ता आहे? तो प्लेन रस्ता आहे, बरोबर. त्याला जर बँकिंग केली अशी तर तो बँक रोड होतो. पण ही बँकिंग आपण काढून टाकली तो परत प्लेनच झाला ना. मग फॉर्म्युला कोणासारखा आला पाहिजे? पहिल्यासारखा आला पाहिजे. मग येतोय का बघू? काय पुट करायचंय तुम्हाला? काय पुट करायचंय? इफ थीटा इज इक्वल टू 0. तर फॉर्म्युला काय आहे? V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG न्यू प्लस टॅन थीटा अपॉन 1 मायनस न्यू टॅन थीटा. थीटा 0 पुट करा, काय होईल? V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG इन ब्रॅकेट न्यू प्लस टॅन 0 ची व्हॅल्यू 0 अपॉन 1 मायनस न्यू इंटू 0. काय आली व्हॅल्यू? V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG न्यू प्लस 0 म्हणजे काय आलं? न्यू. आणि 1 मायनस न्यू, न्यू इंटू 0 काय आलं पहिलं? 0. आणि 1 मायनस 0 इज 1. म्हणजे इथे खाली काय राहिला? 1. आणि वरती काय राहिला? न्यू. आणि न्यू अपॉन 1 किती आला? व्हॅल्यू किती आली? अंडर रूट ऑफ न्यू RG. आली का पहिल्यासारखी? आली. कळलं काय केलं? नक्की समजलं? ही कंडिशन सुद्धा लक्षात ठेवायची आहे. समजले? काय डाऊट याच्यात? नक्की जाऊयात पुढे? नक्की जाऊयात? ठीक. क्वेश्चन नंतर पाहू, आधी आपण कोनिकल पेंड्युलम पाहू. ठीक आहे? समजलंय का बँक रोड? एकदा बघून घ्या बरं, काय डाऊट आहे का त्याच्यात? डाऊट आहे का बघा. डायग्राम काढली की सगळं इझी होऊन जातं. डायग्राम काढायची, डायग्राम वरून कोणता फोर्स कोणाला बॅलन्स आउट करतो हे लिहायचं. इक्वेशन येतील 2. त्या इक्वेशन मध्ये एका इक्वेशनने दुसऱ्या इक्वेशनला डिवाइड करायचं. डिवाइड करून n cos θ ने सगळ्या इक्वेशनला डिवाइड केलं की काय राहतं इक्वेशन? tan θ प्लस न्यू 1 मायनस tan θ एवढं राहतं. आणि v काढायचंय, शिफ्टिंग करायचं फक्त. कळालंय? काय लिहायचं? फक्त डायग्राम, डायग्राम वरून इक्वेशन, इक्वेशनला एकमेकांसोबत डिवाइड करायचं, नंतर n cos θ ने डिवाइड करायचं आणि मग हे इक्वेशन. कळालंय? समजले? जाऊयात पुढे. काय आहे नेक्स्ट? कोनिकल पेंड्युलम. काय नेक्स्ट? कोनिकल पेंड्युलम. याची पण सगळ्यात पहिली फ्री बॉडी डायग्राम काढायची आपल्याला. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय रे? फ्री बॉडी डायग्राम म्हणजे बोला. बोला. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय? फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय? ज्याच्यावर फोर्सेस, हे याच्यावर ऍक्ट होणारे जे फोर्सेस काढले तर ते काय येते? फ्री बॉडी डायग्राम येते. ठीक आहे? आता हा कोनिकल पेंड्युलम आहे. कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय? ही एक सिंपल पेंड्युलम आहे असा. याला फक्त कशाच्या फॉर्म मध्ये केलं आपण? कशा फॉर्म मध्ये फिरवलं? कोनच्या फॉर्म मध्ये फिरवलं तर हा होतो कोनिकल पेंड्युलम. आलं लक्षात? कोनिकल पेंड्युलम काय? कोनिकल पेंड्युलमचं काय काढायचं तुम्हाला? वेलॉसिटी पण काढायची आणि काय काढायचं? टाइम पिरियड सुद्धा काढायचं. ठीक आहे? डायग्राम मध्ये आधी मला फोर्सेस मार्क करायचे. मी कन्सिडर करते ह्या ठिकाणी त्याचा बॉब आहे. आता बॉब म्हणजे काय? जो खाली आपण स्पिअर लावतो त्या स्पिअरला काय बोलतात? बॉब. ठीक आहे? पहिला फोर्स मेजर mg कुठे? दुसरा आता नॉर्मल असेल का याच्यात? असेल का नॉर्मल? नॉर्मल कधी असतो? ज्यावेळी कॉन्टॅक्ट असतो त्यावेळी ना. कॉन्टॅक्ट आहे का? नाही. आता इथं काय? थ्रेड आहे ना. थ्रेडला बांधलंय तुम्ही. थ्रेड मध्ये कोणता फोर्स असतो? टेन्शन. कोणता फोर्स असतो? टेन्शन. ठीक आहे? हा अँगल जर थीटा आहे,
हा अँगल जर थिटा आहे तर ऍडजसंट अँगल नुसार, ऑल्टरनेट अँगल नुसार हा अँगल पण थिटा होईल ना, बरोबर. म्हणजे हा कंपोनंट कोणता आला, टी कॉस थिटा, आणि हा कंपोनंट कोणता आला, टी साइन थिटा. खतम, अर्ध इक्वेशन इथं चालू तुमचं. कोण कोणाला बॅलन्स आउट करतं बघा. टी कॉस थिटा इज इक्वल टू mg, आणि टी साइनचं काय लिहिणार, सेंट्रिपिटल फोर्स. काय लिहिणार, सेंट्रिपिटल फोर्स. काय काढायचंय, बी काढायचंय ना, मग काय करणार, डिवाइड करायचं. ठीक आहे, डिवाइड केलं, टी साइन अपॉन टी कॉस इज इक्वल टू काय येईल, एम बी स्क्वेअर अपॉन आर, आणि याचा काय mg. टी टी कॅन्सल, साइन अपॉन कॉस काय राहतो, टॅन थिटा. एम एम कॅन्सल, काय राहील, बी स्क्वेअर अपॉन आर जी. मग बी इज इक्वल टू काय येईल, हा आर जी कडे जाईल आणि काय होईल, अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. समजलं आहे का, वेलॉसिटी समजलीत नक्की, काय डाऊट आहे वेलॉसिटी मध्ये, नक्की समजलीत वेलॉसिटी नक्की. आता काय काढायचंय, आता काय काढायचंय, टाइम पिरियड. टाइम पिरियड काढण्यासाठी काय करायचं, हा टाइम पिरियड नाही, हा काय आहे, हा काय आहे, टेन्शन, तो टाइम पिरियड नाहीये. मग टाइम पिरियड काढण्यासाठी कधीही तुम्हाला जर टाइम पिरियडचा क्वेश्चन आला, लक्षात ठेवायचं, कधीही टाइम पिरियडचा क्वेश्चन आला तर टाइम पिरियड येतो 2 पाय अपॉन ओमेगा. तुम्हाला काय म्हटलं मगाशी, तो फॉर्म्युला मस्त आहे. ओमेगा इज इक्वल टू काय होता, 2 पाय अपॉन टी ना, मग टी इज इक्वल टू काय येणार, 2 पाय अपॉन ओमेगा. मग आता ओमेगा फाइंड करायचा आहे मला, तुमच्याकडे एकच गोष्ट आहे, वेलॉसिटी आहे. वेलॉसिटी पासून तुम्हाला ओमेगाला जायचंय आणि ओमेगा पासून तुम्हाला यायचंय टाइम पिरियडला. वेलॉसिटी पासून ओमेगाला कसं जाणार, आर ने मल्टिप्लाय करायचं. बी इज इक्वल टू काय, आर ओमेगा, बरोबर. आणि तुम्हाला त्याच्यावरून ओमेगा मिळेल. ओमेगा मिळाला की काय करायचं, 2 पाय अपॉन ओमेगा केलं की काय येणार, टी. प्रोसेस समजली, प्रोसेस समजली, प्रोसेस समजली नक्की. बरं, आता वीचं इक्वेशन काय तुमच्याकडे, वीचं इक्वेशन अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा, बरोबर. ओमेगा काढायचा आहे, ओमेगा इज इक्वल टू काय येईल, वी अपॉन आर येईल का, मग वीच्या जागी आपण करणार अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा अपॉन काय, आर. आता मला आर कॅन्सल आउट करायचा आहे म्हणून मी तो आर जो आहे तो स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेते. मग स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घ्यायचा असेल तर काय करायचं, अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा अपॉन आर स्क्वेअर, स्क्वेअर स्क्वेअर एक जाईल आर. काय मिळालं इक्वेशन, अंडर रूट ऑफ जी अपॉन आर इंटू टॅन थिटा. ओमेगा इज इक्वल टू काय मिळालं, अंडर रूट ऑफ जी अपॉन आर इंटू टॅन थिटा. या डायग्राम मध्ये मला टॅन थिटा काढायचा आहे. काय येईल टॅन थिटा, टॅन थिटा काय असतो, पहिली गोष्ट अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. काय असतो टॅन थिटा, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. ठीक आहे, आता थिटा इथे अपोजिट बघा काय, टी साइन थिटा अपोजिट आहे का, टी साइन थिटा ही साइड आहे का, साइड ही रेडियस आहे, हा काय आहे, फोर्स आहे, फोर्सचा कंपोनंट लिहिलाय आपण तिथं, ती साइड नाही, त्याची व्हॅल्यू नाही. ठीक आहे, मग ह्याच्या अपोजिट इथे काय आहे, आर. ही काय आहे, लेंथ असते, आणि ही काय आहे, हाईट, बरोबर. अपोजिट अपॉन ऍडजस्टंट काय आहे, एच, बरोबर. अपोजिट काय आहे, आर, आणि ऍडजस्टंट काय आहे, एच. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू येईल अंडर रूट ऑफ जी बाय आर इंटू आर बाय, काय कॅन्सल आउट झाला, आर आर कॅन्सल आउट झाला. ठीक आहे, काहीतरी राहिलं का आपलं, ही एल साइड आहे, थांबा थांबा, ही एल आहे, लेंथ थोडी चेंज होते, ही एल आहे बरं, ही एल आहे, ही आर आहे. थिटा, थिटा इज इक्वल टू काय होतो, अपोजिट अपॉन ऍडजसंट, म्हणजे आर बाय, नाही याच्याच आहे, बरोबर. थांबा थांबा, याच्याच आहे, हाईटच आहे ना, ती कोनिकल पेंडुलम चाललाय आपला, कोनिकल पेंडुलम मध्ये हाईट राहते त्याला. ज्यावेळी तुम्ही कोन मध्ये फिरवता, असं कोन मध्ये फिरवता असं, ही तुमची लेंथ येते. मग हाईट म्हणजे काय येते, एवढी. जर कोण तेवढं आधी एवढा आहे, ही हाईट राहील. कोण जर असा लांबपर्यंत नेला तुम्ही, हाईट काय होणार, डिक्रीज होणार ना, बरोबर. म्हणजे तुमची ऍडजस्टंट साइड ही ऍक्च्युअली काय आहे, हाईट आहे तुमची, लेंथ नाही. लेंथ ही
हायपोटेनियस आहे. ही काय आहे? हाईट काय आहे? ऍडजस्टंट आहे. येते का लक्षात हाईट काय? पहिला कोनिकल पेंड्युलम सपोज असा आहे, त्यावेळी हाईट काय आहे ही. नंतर कोनिकल पेंड्युलम तुम्ही अजून बारीक केला तर हाईट अप्रॉक्सिमेटली आता लेंथला इक्वल आहे. हाईट हे कोनिकल पेंड्युलम बारीक केला तर येते का लक्षात? जर कोनिकल पेंड्युलम मोठा असेल असा, त्या हाईट काय येते? कमी. आणि कोनिकल पेंड्युलम छोटा घेतला तुम्ही तर हाईट काय येते? जास्त. ठीक आहे, म्हणजे तुमची ऍडजस्टंट साईड ऍक्च्युअली काय आहे? हाईटच आहे. ठीक आहे, ही लेंथ आहे. ज्यावेळी तुम्ही सिंपल पेंड्युलम घेणार, सिंपल पेंड्युलम मध्ये लेंथ आणि हाईट सारखीच राहणार, कारण सिंपल पेंड्युलम असा फिरतोय, कोनिकल पेंड्युलम असा फिरतोय. बरं, इथं काय आली? हाईट एल आर. काय कॅन्सल आउट झालं? आर आर कॅन्सल आउट झाला. व्हॅल्यू काय आली? ओमेगा इज इक्वल टू रूट जी अपॉन एच. बरोबर. आता टी काढायचंय. टी कसा काढणार? 2 पाय अपॉन ओमेगा दॅट इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगाची व्हॅल्यू काय? अंडर रूट ऑफ जी बाय एच. याला उलट करा. इज इक्वल टू काय येईल? 2 पाय अंडर रूट ऑफ एच बाय जी. बरोबर. टाइम पिरियड काय आला? 2 पाय अंडर रूट ऑफ एच बाय जी. पण आपल्याला याला एचच्या फॉर्म मध्ये ठेवायचं नाहीये. का एचच्या फॉर्म मध्ये ठेवायचं नाही? कारण दरवेळी हाईट ही चेंज होते. बरोबर. ज्यावेळी कोण छोटा आहे त्यावेळी हाईट काहीतरी वेगळी असेल, ज्यावेळी कोण मोठा आहे हाईट वेगळी असेल. हाईट दरवेळी चेंज होते, म्हणून त्याला लेंथच्या फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. मग लेंथच्या फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करणार? ह्या डायग्राम मध्ये कॉस थिटा सांगा मला काय येतो? अपोजिट ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. ऍडजस्टंट काय बघा? एच आणि एल. म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू काय आला? एच अपॉन एल. म्हणजे एच इज इक्वल टू काय येईल? एल कॉस थिटा. हे त्याच्यात पुट करा आणि टी ची व्हॅल्यू येते 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. आठवतंय का? सिंपल पेंड्युलम आठवतंय का? सिंपल पेंड्युलम मध्ये एल अपॉन जी लिहिलं होतं. याच्यात फक्त काय टर्म चेंज होते? एल कॉस थिटा येते. समजलंय? टाइम पिरियड ऑफ पेंड्युलम समजलंय? पहिल्यापासून रिपीट एकदा पहा काय काय केलं. काय काढायचंय तुम्हाला? सगळ्यात पहिलं शोधायचंय आपल्याला वेलॉसिटी. वेलॉसिटी पासून जायचे ओमेगा आणि ओमेगा पासून जायचं टाइम पिरियड. ठीक आहे. वेलॉसिटी कशी शोधली? आधी कंपोनंट्स काढले, फ्री बॉडी डायग्राम काढली, फ्री बॉडी डायग्राम वरून कंपोनंट्स मार्क केले, कंपोनंट्स मार्क केल्यानंतर फोर्सेस मार्क केल्यानंतर म्हणजे हे केल्यानंतर इक्वेशन्स लिहिले, इक्वेशन वरून वेलॉसिटी आली, वेलॉसिटीला ओमेगा मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे काय? ओमेगा फाइंड केला आणि तो कसा काढला? v इज इक्वल टू आर ओमेगा फॉर्म्युलावरून. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी करून आपल्याला काय मिळाला? टाइम पिरियड. त्या फॉर्म्युला यूज करून. आणि टाइम पिरियड मध्ये फक्त आपण चेंज काय केलाय? एच अपॉन जी जो आला होता त्या एचच्या जागी काय टाकला आपण? एल कॉस थिटा टाकला. का बरं? कारण हाईट दरवेळी काय होते? चेंजिंग. समजलंय का? नक्की समजलंय? काय डाऊट? नक्की कळालंय? नक्की नक्की. बर, आता हे न पाहता लिहायचंय तुम्हाला एकदा दोन्ही पण डेरिवेशन्स.